जर आपले मित्र आपला तिरस्कार करत असतील तर त्यांच्यासोबत आपण कसं वागावं? मग पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना मित्र म्हणू नये. तुमच्या वयामध्ये आपला तिरस्कार कोण करतं ह्याचा तुम्ही विचारही करू नये. तुम्ही एवढं करून बघा, जेव्हा तुम्ही रागात असता तुम्ही जीवन कसं अनुभवता, जेव्हा तुम्ही आनंदी आणि प्रेमळ असता तेव्हा कसं जीवन अनुभवता, तुम्हाला कळून जाईल की आनंदी आणि प्रेमळ असणं हा जगण्याचा जास्त चांगला मार्ग आहे. तुम्ही तसेच राहा. इतर कोण कसं आहे ते दुर्दैवाने त्यांचं नशीब आहे, हो ना. पण जर तुम्ही एखाद्या बागेत गेलात, तिथे एखादं गुलाबाचं झाड आहे, तुम्ही जाऊन सगळ्या काट्यांना कुरवाळत बसाल का फुलाचा आनंद घेण्याआधी? नाही, तुम्ही लांब राहता. तेच तुम्हाला करायचं आहे, पण तुम्हाला काट्यांचा तिरस्कार करण्याची गरज नाही, कारण त्या काट्यांमुळेच फुलं आलेली आहेत आणि फुलांचं मूल्य काट्यांमुळेच आहे. म्हणून तुम्ही एक फूल बना, काट्यांची चिंता करू नका.